नमस्कार सर्वांना. तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या त्या एसीच्या ज्या बस असतात त्यामध्ये प्रवास केला असेल कधीतरी आणि तुम्हाला असं जाणवलं असेल की एखाद्या वेळेस जर एसी बंद पडला आणि जर खूप सारे लोक त्यामध्ये जर ट्रॅव्हलिंग करत असेल तर तुम्हाला घाम येतो, पण असा चिकटपणा जास्त येतो आणि तुमचा जीव गुदमरल्यासारखं होतं. होते ना? ही अवस्था जनरली उन्हाळ्यात आपल्याला जास्त दिसते. आता नेमकं आपण हीट वेव्ह अभ्यासत असताना ही टर्म लक्षात आली की ओले बल्ब तापमान नेमकं कशाला म्हणतात. तर आजचा व्हिडिओ त्याच संदर्भात आहे. ही नवीन टर्म आहे आणि विशेष करून सध्या ट्रेंडिंग आहे नॅशनल लेवलवर आणि येणाऱ्या भविष्य काळात याबद्दल बोललं जाईल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघावा हे आशा करतो. तर आजचा टॉपिक आहे ओले बल्ब तापमान. यालाच इंग्रजीत म्हणतात वेट बल्ब टेम्परेचर. कोणतं? वेट बल्ब टेम्परेचर. आता एक चित्र दिसत असेल तुम्हाला ओल्या बल्बचे तापमान समजून घेऊया. म्हणजे नेमकं काय? तर यासाठी आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल. सर्वात पहिले तापमान म्हणजे टेम्परेचर, आणि ह्युमिडिटी म्हणजे एखाद्या वातावरणात असणारं बाष्पाचं प्रमाण, म्हणजे पाणी त्या ॲटमॉस्फिअरमध्ये किती आहे, म्हणजे आर्द्रता, मॉइश्चर, आणि दुसरी गोष्ट टेम्परेचर. ह्या दोन गोष्टीवर हा कन्सेप्ट आधारलेला आहे. आता यांनी काय केलं, एक थर्मामीटर घेतला, जनरल थर्मामीटर. त्यामध्ये कापूस किंवा मखमल किंवा एखादा जो कपडा असतो तो त्याला ओला कपडा बांधला आणि तो हवेत असा ठेवला. आता हवेत ठेवला असताना जेव्हा हवा कोरडी असते, कोरडी हवा असल्यावर काय होईल, तो जो कापड आपण बांधला आहे तो बाष्पीभवनामुळे काय होईल, त्याचं टेम्परेचर कमी होईल. म्हणजे ओल्या बल्बचे तापमान पाण्याच्या बाष्पीभवनाद्वारे म्हणजे थोडं कमी होऊन जाईल. आता इकडे दमट हवा एक घेतली आणि त्यामध्ये हीच प्रोसिजर त्यांनी रिपीट केली. थर्मामीटरला तो कपडा लपेटला. आता यात काय होते, दमट वातावरण असल्यामुळे आणि टेम्परेचरही जास्त असल्यामुळे बाष्पीभवन त्या प्रमाणात होऊ शकत नाही आणि परिणामी याचं टेम्परेचर जास्त असते. म्हणजे दमट हवा टेम्परेचर जास्त, कोरडी हवा कमी. पुढे चलूया. आता कन्सेप्ट वाईज जर सरळ सांगायचं झाल्यास की हवेतील जी आर्द्रता आहे, ह्युमिडिटी, जे आता सांगितलं मी तुम्हाला, बाष्पाचं प्रमाण आणि तापमान, या दोघांचा एकत्रित परिणाम जेव्हा होतो त्या प्रक्रियेला म्हणतात वेट बल्ब तापमान. ठीक आहे. यांनी जो कन्सेप्ट सांगितला तो तुम्ही वाचू शकता इथं. एखाद्या ओल्या कापडाने गुंडाळलेल्या थर्मामीटरने मोजलेले तापमान. पुढे चलूया. आता दोन कंडिशन दिल्या आहे या इमेजमध्ये. एका कंडिशनला, ही राजस्थानची कंडिशन आहे, यामध्ये 46 डिग्री तापमान आहे. किती? 46 डिग्री. म्हणजे कोरडी उष्णता आहे खूप जास्त. त्या व्यक्तीचा खूप जास्त घाम चालला आहे. घाम चालल्यामुळे आपोआप त्याची बॉडी होत आहे थंडी, म्हणजे कूलिंग सिस्टीम आहे सुरू. म्हणजेच काय, कमी आर्द्रता आहे या तापमानात, घाम आल्यामुळे बाष्पीभवन होतो आणि शरीराला थंड करतं. म्हणजे रिलेटिव्ह किती झालं आहे, 26 डिग्री टेम्परेचर. मात्र ह्या साईडच्या इमेजला 34 डिग्रीच आहे टेम्परेचर, पण दमट उष्णता असल्यामुळे तुमच्या शरीरातलं म्हणजे घाम बाष्पीभवनाद्वारे जाऊ शकत नाही आणि कुठे ना कुठे ती हीट ट्रॅप होऊन जाते. टेम्परेचर फक्त 31 डिग्री सेल्सिअस आहे, तरी यांची अवस्था यांच्यापेक्षा जास्त खराब होईल. कारण त्वचेवर आर्द्रता, त्वचेवर घाम साचतो आणि उष्णता त्यामध्ये अडकली जाते, आणि हे आपल्यासाठी आहे घातक. जास्त जर आर्द्रता असेल तर मानवी जगण्यासाठी ती आहे घातक. पुढे चलूया. आता हे जे वेट बल्ब टेम्परेचरचा जो कन्सेप्ट आहे, यामध्ये ड्राय बल्ब आणि वेट बल्ब असतो. इझी आहे, नाव फक्त त्यांनी वेगळं दिलं आहे. सर्वात अगोदर ड्राय बल्ब म्हणजे सामान्य थर्मामीटरचे तापमान जे आपण रोज ऐकतो त्याला म्हणतात ड्राय बल्ब. मात्र जेव्हा ते तापमान आर्द्रतेसहित जाणवते त्याला म्हणतात वेट बल्ब. सरळ सरळ ड्राय वेट न करता तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. सर्वात पहिले समुद्र सपाटीचा किनारा. तर हा ड्राय बल्ब आणि वेट बल्बचा कन्सेप्ट.
आर्द्रतेसह जो आपल्याला जाणवतो तो वेट बल्ब, जिथं आर्द्रता खूप कमी असते त्याला म्हणतात ड्राय बल्ब. आता नेमका प्रॉब्लेम कुठं आहे ड्राय आणि वेटमध्ये जेव्हा आपण कंपॅरिझन करतो? तर वेट बल्बमध्ये जर टेम्परेचर 35 डिग्री घेतलं, त्या थर्मामीटरचं टेम्परेचर जर 35 डिग्री आहे आणि वातावरणाचं तेवढंच आहे, तर माणसासाठी ते सर्वात घातक आहे. कारण काय? शरीर आपलं थंड होऊ शकत नाही, कूलिंग सिस्टीम ॲक्टिवेट होत नाही आणि ते जीव घेणं आपल्याला ठरते. असं म्हणतात की ड्राय बल्बमध्ये जर 40 डिग्री सेल्सिअस असेल, पण आर्द्रता जर 90 डिग्री असेल, ती घातक असते जास्त जेव्हा कोरडी जे हवा असते 45 डिग्रीची त्यापेक्षा. पुढे चलूया. हे तुम्ही वाचू शकता, नॉर्मल आहे जे आतापर्यंत आपण एक्सप्लेन केलं आहे तीच गोष्ट आहे. आता मानवी शरीरासाठी हे का महत्त्वाचे आहे? कारण आपल्या शरीराचे नैसर्गिक शीतकरण चक्र हे घाम येण्यावर अवलंबून असते आणि नेमकं हेच यामध्ये डिस्टर्ब होते. जर वातावरणातील वेट बल्ब तापमान जास्त असेल, म्हणजे हवेत आधीच खूप जास्त जर ओलावा असेल, तर आपल्या घामाचे बाष्पीभवन होऊ शकत नाही. पुन्हा पुन्हा तोच कन्सेप्ट येत आहे आणि यामध्ये हीट स्ट्रोक होऊ शकतो आपल्याला. म्हणजे ह्या कन्सेप्टद्वारे सुद्धा आपल्याला उष्माघात होऊ शकतो. आता आपल्या शरीराची, एका माणसाच्या शरीराची हे वेट बल्ब जे टेम्परेचर आहे ते सहन करण्याची शक्ती किती आहे? तर 35 डिग्री सेल्सिअस. आता यावरून तुम्ही अंदाज लावू शकता किती घातक गोष्टी आहे. जर असं म्हणतात, जर निरोगी माणसालाही 35 डिग्री वेट बल्बच्या टेम्परेचरमध्ये जर ठेवलं सलग 6 तासापेक्षा, आणि त्याला सावली वगैरे काहीच दिली नाही, पंखा नाही, काहीच नाही, तर तो जिवंत राहू शकत नाही. एवढी खतरनाक कन्सेप्ट आहे. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं हे एवढं इम्पॉर्टंट का आहे? हा तर अलग सलग कन्सेप्ट होता, कोणी ऐकलंही नव्हता, मी सुद्धा आतापर्यंत ऐकला नव्हता. आता गोष्ट कशी आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होत आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे जो किनारपट्टीचा भाग आहे तिथं ही समस्या जास्त उद्भवत आहे वेट बल्ब तापमानाची. कोणते शहर आहे? मुंबई, चेन्नई, ओडिसा आणि जेवढी किनारपट्टीचे शहर आहे त्यांना याचा धोका जास्त आहे ह्युमिडिटी. नाही तर कधी तुम्ही किनारी कधी फिरायला गेले असाल किंवा मुंबईला गेले असेल तर तुम्हाला समजेल, खूप जास्त दमटपणा असतो आणि चिकटपणा असतो घाममध्ये. हीट इंडेक्स जो आहे सध्या भारतीय हवामान विभागाने जो नेहमी काढते, आता तापमानासोबत वेट बल्बचं तापमानाचाही ते विचार करत आहे हीट इंडेक्स जाहीर करत असताना. त्याला आपण फील्स लाईक तापमान म्हणतो. येऊ शकते प्रश्न, फील्स लाईक तापमान म्हणजे काय? वेट बल्ब टेम्परेचर म्हणजे काय? हीट इंडेक्स म्हणजे काय? आणि हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? आता हा असेच आपण छोटे छोटे कन्सेप्ट डिस्कस करू. आउट ऑफ द बॉक्स कन्सेप्ट आहे, जर एक्झाममध्ये आले तर 5 मार्क इझिली देऊ शकतात. थँक्यू व्हेरी मच. कीप स्टडिंग, कीप एक्सप्लोरिंग.